मुंबईतील इमारतींमधील 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवा अशी मागणी सध्या समोर येते। नवीन इमारतींमध्ये घरं राखीव ठेवण्याची ही मागणी केली गेली आहे। मराठी माणसांचा घसरता टक्का लक्षात घेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही मागणी केली गेलेली आहे। मुंबईमधील नव्या इमारतींमधली 50% घरं ही मराठी माणसांसाठी राखीव ठेवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली गेलेली आहे। मुंबईतल्या मराठी माणसांचा घसरता टक्का लक्षात घेऊन ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली गेली असं समजतंय। ज्या नवीन इमारती आहेत त्याच्यामध्ये 50% घरं ही मराठी माणसांसाठी राखीव ठेवली जावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा फार चर्चेचा मुद्दा ठरलाय। मुंबईमधून मराठी माणसांचा टक्का घसरत चाललाय याबाबतचा, आणि त्या संदर्भात नवीन इमारतीमध्ये आता घरं राखीव ठेवण्याची मागणी केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेने ही मागणी केली आहे। मराठी माणसांचा मुंबईतला घसरता टक्का लक्षात घेऊन मुंबईमधील ज्या नवीन इमारती असतील त्यामध्ये 50% घरं ही मराठी माणसांसाठी राखीव ठेवली जावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने ही मागणी केली आहे। ज्या कुठल्या भविष्यकाळात नवीन इमारती मुंबईमध्ये उभ्या राहतील त्या ठिकाणी मराठी माणसांसाठी 50% राखीव घरं ठेवली जावीत अशी मागणी करण्यात आली। प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। चेतन, ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली ही जी मागणी आहे ती प्रत्यक्षात येऊ शकते का? कसं त्याचं स्वरूप असेल? रिती, खरं तर आपण पाहिलं असेल विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी ही मागणी केली आहे। त्यांनी तसं पत्र विधानसभेत देखील दिलेलं आहे आणि ते ह्या विधानसभेला देखील तशी त्या मागणीवर आपल्या ठाम राहणार आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की आपण पाहिलं असेल तर म्हाडाची लॉटरी आहे ही एक लॉटरी जी लागली जाते त्याच्यामध्ये राखीव जागा या ठेवण्यात येत नाही। मात्र कुठेतरी मराठी माणसं आहेत जी आता मुंबई बाहेर चाललेली आहेत त्यांच्यासाठी 50% जागा तरी राखीव ही मराठी माणसांसाठी ठेवली पाहिजे। कारण जेव्हा म्हाडाची लॉटरी लागते तेव्हा मराठी माणसांसाठी ही राखीव जागेमुळे त्यांना एक सोप्या रीतीने मुंबईत घर उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होईल आणि त्यामुळे 50% घरं नवीन इमारतीसाठी मराठी माणसाला आरक्षित असावी अशी मागणी जी आहे अनिल परब आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने केली जात आहे। त्या संदर्भात आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी किंवा मराठी माणसांच्या हक्काच्या घरांसाठी उद्धव ठाकरे यांनी देखील मोर्चे काढले होते। त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या घरांसाठी देखील ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चे काढले होते। आता म्हाडांच्या घरांसाठी देखील ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। रीती जी चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण ह्याबाबत चर्चा करून त्यांचं म्हणणं काय बघूया। दरेकरजी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही मागणी केली जाते। अनिल परब मागणी करतायत मुंबईमध्ये इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवा अशी। काय आपल्याला वाटतं याबाबत? नाही, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना सर्व क्षेत्रात प्राधान्य असायला पाहिजे आणि तशाच्या प्रकारची भूमिका कुणी घेतली असली तरी ती योग्य आहे। तथापि आता अनिल परबांनी शिवसेनेला जाग आली। 25-30 वर्ष मुंबई महापालिकेत त्या ठिकाणी सत्ता आहे। त्यानंतर आता 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। त्यावेळेला काय ना, आता अशासकीय विधेयकने आताची मागणी करत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का नाही मागणी केली, का नाही निर्णय केला? आता केवळ मराठी मतदार आपल्यापासून दूर होतोय। मग त्या मराठी मतदाराला त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे पुतना मावशीचं प्रेम या ठिकाणी अनिल परब आणि शिवसेनेचं आहे। मराठी माणसाला मुंबईत प्राधान्य घरातच काय सर्व क्षेत्रात मिळायला हवंय याविषयी कोणाचंही दुमत असायचं काय कारण नाही। बरं दरेकरजी, या सगळ्या संदर्भात अनिल परब नेमकं काय म्हणालेत हे एकदा आपण ऐकूया। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, तुम्ही आमच्याशी असंच जोडलेले रहा। मेरा यही कहना है कि मुंबई में मराठी आदमी को घर मिलना चाहिए। आप जानते हो कि आज मराठी आदमी को घर मिलना बहुत महंगा घर है, वो मिलता नहीं है। इसलिए 50% रिजर्वेशन नए कंस्ट्रक्शन में मराठी आदमियों को रखना चाहिए। और आज देख रहे हो कि मराठी आदमियों को घर मुंबई जैसे सिटी में नकारा जा रहा है, तो उसकी प्रोटेक्शन के लिए मैंने ये 50% का प्राइवेट मेंबर बिल ये विधान परिषद में लाया है।
और उस तरह से मैंने ये भी मांग की है कि छोटे छोटे घर बनने चाहिए, 500 फुट के घर बनने चाहिए, 750 फुट के घर बनने चाहिए, क्योंकि 2-2,500 3,000 के घर आम आदमी ले नहीं सकता है। तो छोटे घर हो गए तो वो मुंबई में ले सकता है, मुंबई में रह सकता है। नहीं तो मराठी आदमी मुंबई से बाहर जा रहा है, उसको रोकने के लिए मैंने कार्रवाई की है। प्रवीण दरेकर जी, आपण ऐकलं असेल अनिल परब नेमकं काय म्हणाले ते, आणि मगाशी जेव्हा तुम्ही बोलत होतात तेव्हा तुम्ही सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलात की मराठी मतदार आकर्षित करण्यासाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. याचा फटका तुम्हाला बसू शकतो की मग आगामी निवडणुकीत? नाही, यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि कुठेही अशा प्रकारची 1,500-2,000 स्क्वेअर फीटची मोठी फार घरं नाहीत, अगदी रेअर घरं अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे फटका बिटकापेक्षा आम्ही त्या सोबत आहोत ना. भारतीय जनता पार्टी सोबत मराठी माणूस नाही का, मराठी मतदार नाही का? आज मुंबईमध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये 2 लाख मतं मुंबई तिथे आम्हाला जास्त मिळाले. त्याच्यामुळे आता मराठीचा पुळका त्या ठिकाणी एवढ्यासाठीच येतोय. अनिल परब विधान परिषदेमध्ये उमेदवार आहे आणि त्या पदवीधर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा काढलेला नवा फंड आहे. बरं, दरेकरजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आपण सध्याची ही बातमी बघतोय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थात अनिल परब यांच्याकडून एक मागणी केली गेली आहे. मराठी माणसांचा मुंबईतला घसरता टक्का लक्षात घेऊन आता नवीन इमारती ज्या कुठल्या मुंबईमध्ये होतील त्याच्यामध्ये 50% घरं ही मराठी माणसांसाठी राखीव ठेवा अशी मागणी त्यांनी केली आहे. 500 फुटाची किंवा मग 700 स्क्वेअर फुटाची ही घरं बांधली जावीत, ज्या अर्थी मराठी माणसांना ती परवडतील. फार महाग घरं घेणं शक्य होणार नाही. या अनुषंगानं अनिल परब यांनी ही मागणी केल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकरांनी पुढारी न्यूजशी नुकताच संवाद साधला, आपण सगळ्यांनी ऐकला. मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, आपण बघतोय की अनिल परबकडे ही मागणी करतायत मराठी माणसांसाठी म्हणून 50% घरं राखीव ठेवा. भाजपचे दरेकर नुकताच आमच्याशी जोडले गेले होते. त्यांचं म्हणणं आहे की उशिरानं सुचलेलं शहाणपण आहे. नाही, उशिरा सुचलेलं शहाणपण असलं तरी निश्चितच शहाणपण आहे. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या शहरामध्ये रोजीरोटीसाठी अनेक लोक येतात. परंतु आलेले जे लोक आहेत ते आता डोक्यावर डोईजड झालेले आहेत आणि मोठे मोठे बिल्डर्स असतील, मोठे मोठे पॉलिटिशियन्स असतील, यांनी हे शहर सगळं गिळंकृत करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे मराठी माणसाला इथे घर मिळणं अशक्य झालेलं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये आपण बघतो की तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल, तुम्ही जर मटण मच्छी खात असाल तर तुम्हाला इथे घर घेता येत नाही. म्हणजे आमच्याच घरात येऊन आमच्यावर जर कोणी दादागिरी करत असेल तर आपण खपवून घेणार का? पाहुणा म्हणून आम्ही तुम्हाला घरात घेतलं, त्याचा पाहुणचार केला आणि नंतर तुम्ही म्हणाला उशिरा सुचलेलं शहाणपण. पण उशिरा सुचलं, आम्ही त्याला पाहुणा समजलो, पण ते शहाणपण उशिरा आलं तर त्याला काही नाईलाज आहे ना. आम्ही तुम्हाला पाहुणे म्हणून तुमचा आदर केला, तुम्हाला मान सन्मान दिला. याचा अर्थ नाही की आम्ही लाथाडून तुम्ही आम्हाला आमच्याच घरातनं बाहेर जर काढत असाल तर आम्हाला हे उशिरा सुचलेलं शहाणपण फार चांगलं आहे. आणि निश्चितच मराठी माणसाला 50% घरांमध्ये प्राधान्य तर दिलंच पाहिजे आणि त्याला रेट्स, आता मुंबईमध्ये घरांचे स्क्वेअर फुटाचे भाव कोटीच्या वर आहेत. 2 कोटी 3 कोटीला फ्लॅट मिळतो. त्यामुळे तो घेणं मराठी माणसाला अशक्य आहे. म्हाडाची 50-50 लाखाची घरं सुद्धा घेणं अशक्य आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिलं तर पाहिजेच, परंतु रेटमध्ये सुद्धा कन्सेशन दिलं पाहिजे. कारण तो महाराष्ट्रीयन आहे, मराठी माणूस आहे, तो व्यापारी नाहीये किंवा तो धनदांडगा नाहीये, तो लांड्या लबाड्या करत नाहीये, तो ह्या शहराची सेवा करणाऱ्यांची सेवा करतोय. त्यामुळे त्याचा दररोज पावलोपावली अपमान करण्यापेक्षा त्याला सन्मानाने आपल्या इथे आपल्या घरात जगता यावं म्हणून 50% घरं हे मराठी माणसासाठी ठेवणं खूप आवश्यक. जी विद्याताई, अनिल परब यांनी केलेल्या या मागणीचा थोडा मोठ्या कॅनव्हासवर विचार केला तर महाविकास आघाडीलाच एकंदरीत याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होईल मराठी मतदारांना आकर्षित करायला असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमचा हाच हेतू महाविकास आघाडीचा आहे असा अर्थ काढायचा का?
नाही, बिलकुल नाही. असा अर्थ प्रत्येक गोष्ट ही राजकारणाला जोडाल तुम्ही. आता 4 महिन्यावरती निवडणुका आल्या, सरकार बदलणार, हे जरी तितकंच खरं असलं तरी आपले रोजचे जे काही दैनंदिन आम्ही राजकारणी जरी असलो तरी आम्ही समाजकारणातून राजकारणात आलेलो आहोत. म्हणजे आम्ही आमचं समाजकारण करायचंच नाही का? किंवा समाजकारणामध्ये मराठी माणसाचा चांगुलपणा जर आम्ही बघितला किंवा मराठी माणसाला जे काही अवहेलना त्याची होतीये ती जर थांबवण्यासाठी काही करायचं असेल तर त्याच्यात राजकारण बिलकुल नाहीये. कारण मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मुंबईत मराठी माणसाची बाजू घेतली तर इतर भाषिक लोक आमच्यावर नाराज होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जो राजकारणाचा भाग म्हणताय, पण आमचं कोणालाही नाहीये. यात युपी बिहार मधनं आलेला माणूस हा कष्टकरी आहे. तो या शहराचे श्रम वाहतो, त्यामुळे त्याच्यावरती आमचा रोष नाहीये. परंतु इथे जे काय डायमंड मार्केटमध्ये असतील, मोठे मोठे गुजरात मधून येणारे लोक असतील, यांनी जे इथे मराठी लोकांना अवहेलना केली आहे की त्यांना आमच्या मटण मच्छी खाता म्हणून तुम्ही तुमच्या सोसायट्यांमध्ये आम्ही तुम्हाला दान, त्यांच्याबद्दल मी बोलतेय. महात्मा गांधी असतील, वल्लभभाई पटेल असतील, ह्या गुजरात मधल्या 2 नेत्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण सन्मानच आहे. परंतु मोदी आणि शहा या 2 लोकांनी ह्या देशाला पूर्ण वेठीला धरलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचे उद्योग धंदे, डायमंड मार्केट हे सगळं गुजरातला नेऊन सोडलेले आहे. आणि गुजराती लोकांचा दबदबा आमच्यावरती वाढलेला आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही असं मला वाटतं. बरं विद्याताई, धन्यवाद. ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आपण बघतोय मुंबईतल्या इमारतींमधील 50% घरं ही मराठी माणसांसाठी राखीव ठेवली जावीत अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत बोलूया. गोगावलेजी, आपण बघतोय अनिल परब मागणी करतायत की 50% घरं आता नवीन इमारतींमध्ये मराठी माणसासाठी ठेवा. काय आपल्याला वाटतं याबाबत? भाजपचे दरेकर काही वेळापूर्वी आमच्याशी बोलले, त्यांचं म्हणणं आहे की उशिरानं सुचलंय त्यांना हे. हा, बरोबर आहे. सूचना चांगली आहे, मागणी चांगली आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अनिल परब मंत्री होते, त्यावेळेला पण त्याने एखाद्या हा एक काढला चर्चा केली असती ना तर आम्ही पण समजलो असतो. नाही, त्यांना आठवण आहे, कारण मागच्या वेळेला पण त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता. आता आहे, पण ठीक आहे. सूचना आले त्याची पडताळणी करता येईल आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आम्ही सगळे त्याच्यावर गांभीर्याने विचार करू की चांगली बाब आहे तर ती स्वीकारायला हरकत नाही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मगाशी जे काही बीजेपी वाल्यांनी सांगितलं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, त्यामध्ये तथ्य आहे हे. कारण यांच्याकडे जेव्हा सत्ता होती, हे जेव्हा मंत्री होते, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेला पण त्यांनी ही मागणी करायला होती असं आम्हाला वाटतंय. पण हरकत नाही आहे. मराठी माणसं असतील, इतर कुठलीही समाज, सगळ्या समाजासाठी आपले मुख्यमंत्री अवेलेबल आहेत, त्यामध्ये कुठेही ते मागे नाहीत. बरं गोगावलेजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. अनिल परब या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणालेत, आपण त्यांचा बाईट ऐकूया. मेरा यही कहना है कि मुंबई में मराठी आदमी को घर मिलना चाहिए. आप जानते हो कि आज मराठी आदमी को घर मिलना बहुत महंगा घर है, वो मिलता नहीं है. इसलिए 50% रिजर्वेशन नए कंस्ट्रक्शन में मराठी आदमियों को रखना चाहिए. और आज देख रहे हो कि मराठी आदमियों को घर मुंबई जैसे सिटी में नकारा जा रहा है, तो उसकी प्रोटेक्शन के लिए मैंने ये 50% का प्राइवेट मेंबर बिल ये विधान परिषद में लाया है. और उस तरह से मैंने ये भी मांग की है कि छोटे छोटे घर बनने चाहिए. 500 फुट के घर बनने चाहिए, 750 फुट के घर बनने चाहिए, क्योंकि 2,500 3,000 के घर आम आदमी ले नहीं सकता है. तो छोटे घर हो गए तो वो मुंबई में ले सकता है, मुंबई में रह सकता है. नहीं तो मराठी आदमी मुंबई से बाहर जा रहा है, उसको रोकने के लिए मैंने कार्रवाई की है. गोगावलेजी, आपण ऐकलं असेल अनिल परब नेमकं काय म्हणाले ते. खरं तर इतकी वर्ष झाली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच ही मुंबई आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडे म्हणण्याऐवजी शिवसेनेकडे इतकी वर्ष मुंबई होती, तेव्हा हे का सुचलं नसेल असं तुम्हाला वाटतंय? आत्ताच नेमकं का सुचलं असेल? निवडणुका अगदी तोंडावर आहेत की. सभागृहामध्ये आले, भेटले तर आम्ही त्यांना विचारतो. ते अनिल परबना त्यांना विचारतो ना आम्ही. काय प्रश्न नेमका विचारणार याबाबत? नाही, हेच आता तुम्ही विचारलं त्याप्रमाणे मी मगाही सांगितलं. उद्धव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, हे मंत्री होते, मंत्रिमंडळ आणि सगळे, आणि तुम्ही बोलताय ते बरं, गेली 25-30 वर्ष
महानगरपालिका त्यांच्याकडे आहे, हे सगळे सत्तेत आहे. तेव्हा एखाद्या वेळेला ही सूचना त्यांची येणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला सूचना मांडली होती, अंमलात नाही आणली तर आताच्या सरकारने आणावी हे त्यांच्या म्हणणं रास्त ठरलं असतं. बर पण आता त्यांना जो काही बोलायचा अधिकार नसताना ते बोलतो, याचा अर्थ आता नवीन काहीतरी भांडवल त्यांच्याकडे तयार करते. जी गोगावलेजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिलीत यासाठी. आपण सध्या महत्त्वाची बातमी बघतोय मुंबईच्या दृष्टीनं, कारण मुंबईमध्ये मराठी माणसांचा टक्का घसरत चाललाय. त्यामुळे यापुढे नवीन इमारती ज्या बांधल्या जातील त्याच्यात 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलेली आहे. भविष्यामध्ये ज्या कुठल्या नवीन इमारती मुंबईमध्ये बांधल्या जातील त्याच्यामध्ये ही घरं राखीव ठेवली जावीत अशी मागणी केली गेली आहे. 50% घरं राखीव ठेवावीत अशी मागणी आहे.